गावातील सर्व माझ्या शेतकरी बांधवांना सूचना आहे। सध्या महाराष्ट्र शासनातर्फे शेतकरी कर्ज माफी योजना चालू आहे। कर्जमाफी योजनेमध्ये शासनाकडून पहिली यादी प्रसारित करण्यात आलेली आहे, पण त्यामध्ये काही मोजक्या शेतकऱ्यांचे नावं आलेले आहेत। यानंतरही इतर याद्या प्रसारित करणार आहेत, पण सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण यादीत नाव आल्या कोणत्याही सुविधा केंद्रावर जाऊन KYC न करता प्रथम आपण बँकेत जाऊन आपला लोन अकाउंट नंबर, पुन्हा ऐका, बँकेत जाऊन आपला लोन अकाउंट नंबर आणि आपला लोन एकूण किती आहे हा एकदा बँकेत जाऊन चेकअप करूनच मग KYCसाठी ऑनलाईन सेंटरवरती या। त्यामध्ये बँकेत असलेला लोनचा अमाऊंट आणि ऑनलाईनमध्ये आलेला अमाऊंट दोन रक्कम बराबर आहेत का याची शहानिशा करूनच KYC करून घ्या, कारण खूप मोठा गोंधळ या यादीमध्ये आहे। घाई गडबडीने कोणीही KYC करू नका, कारण यामध्ये तुमचंच नुकसान आहे। तरी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया आपला वेळेत वेळ काढून बँकेत जाऊन लोन अकाउंट नंबर आणि त्या आपल्यावरती असलेला लोन किती आहे हा आकडा बँकेतून लिहून घेऊन या आणि त्यानंतर ऑनलाईनमध्ये आलेल्या यादीत किती लोन दाखवलेले आहे ते जर बराबर असेल तरच KYC करा, अन्यथा एक तक्रार तहसील कार्यालयामध्ये करा, तरच तुमचं पूर्ण लोन माफ होणार आहे। शासन सरसकट 2 लाखापर्यंत लोन माफ केलेले आहे, पण बरेच जणाचे 1 लाख 1.5 लाख लोन असताना देखील यादीमध्ये फक्त 50,000 60,000 ह्या प्रकारचे रक्कम दिसत आहे। तरी कोणी घाई गडबड न करता प्रथम बँकेला व्हिजिट करा, तिथली रक्कम लिहून घेऊन या, मगच KYC करा। आपलाच शेतकरी पुत्र वंकलवार प्रभू। धन्यवाद।